हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना जय भीम मी सीमा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30 आणि इथे माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता इथे मी माझी थोडीशी एक्सरसाइज करून घेते तर एक्सरसाइजमध्ये मी म्हणजे टी व्हीवरती यूट्यूबवरती जो झुंबा वगैरे असतो ना तर तो लावून बघत बघत ते झुंबा क्लास घेत म्हणजे करते तर घरातली कामं तर होतच राहतात आणि घरातली कामं काही गृहिणींना सुटलेली नाहीयेत परंतु ही घरातली कामं करत असताना स्वतःकडे लक्ष देणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण सकाळी उठतो ना तर स्वतःला रिचार्ज करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं म्हणजेच काय तर पूर्ण दिवसभर आपली बॅटरी म्हणजे आपलं शरीर उत्साहाने काम करण्यास प्रवृत्त होतं. तर त्यासाठी सकाळी ना कोमट वगैरे पाणी प्यायचं आपण तर कोमट पाण्यामध्ये मी कधीतरी धणे उकळून पिते कधीतरी तुळशीचा पाला वगैरे असतो कधीतरी प्लेन पाणी असतं कोमट केलेलं किंवा मग कधीतरी ना या पाण्यामध्ये आपण लिंबाचा म्हणजे थोडंसं लिंबाचा रस घालून ते पाणी देखील आपण पिऊ शकतो. आता सकाळी लिंबाचं पाणी पिल्याने काय होतं ते मी तुम्हाला सांगते म्हणजे कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आणि ते पाणी जर आपण पिलो तर आपली बॉडी पूर्णपणे डिटॉक्स होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या म्हणजे असं आपल्याला वाटतं नेहमीच की आपण थोडंसं आपले शरीर सुटत चाललेले वगैरे तर ते कंट्रोलमध्ये आणायचं असेल ना तर कोमट पाण्यामध्ये लिंबू नक्कीच प्यायचं. तर पूर्ण माझी एक्सरसाइज वगैरे साधारणपणे 15 ते 20 मिनिटाची मी करून घेतली आणि थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे केलं आणि आता म्हटलं की 5-10 मिनिटं थोडीशी बसले आणि मग लगेचच इथे मी कामाला लागले कारण की मग जोपर्यंत आपण घर स्वच्छ ठेवत नाही ना तोपर्यंत असा एक उत्साह येतच नाही कारण की घर देखील तितकंच पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तर अंघोळीच्या आधीच मी झाडू वगैरे मारून घेतला होता पण लादी वगैरे पुसायची बाकी होती आणि मग म्हटलं की पहिले एक्सरसाइज करते आणि मग लादी वगैरे पुसून घेते नाहीतर मग कसं होतं एक्सरसाइजला जास्तीचा वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळी जी थायरॉईडची गोळी वगैरे खाल्लेली असते ना तर ती गोळी खाऊन झाल्यानंतर जवळपास गोळीमध्ये आणि आपल्या नाश्त्यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. तर सगळं घर वगैरे पुसून झालं आणि आता इथे नाश्त्याची तयारी करायला घेतलेली आहे. तर आज ना प्रोटीन सँडविच मी बनवून घेणार आहे. तर प्रोटीन सँडविच कसं बनवायचं तर मूग थोडेसे भिजत घातले होते आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ देखील भिजत घातलेले. साधारणपणे रात्री भिजत घातले आणि सकाळी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि या भांड्यामध्ये आता आलं, लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं मीठ आणि जर गरज वाटलं तरच तुम्ही यामध्ये हळद घालू शकता. छान अशी दरदरीत पेस्ट करून घ्यायची जास्त म्हणजे एकदम बारीक पण नाही करायची रवाळ असं ठेवायचा. एका साईडला माझा ब्लॅक टी होतोय तोपर्यंत म्हटलं की चला कारण की मुलांना निलयला स्पेशली मी सांगून ठेवलं होतं की त्याने मला विचारलं मम्मी आज नाश्त्याला काय तर मी त्याला म्हटलं आज सँडविच बनवते. तर त्याच्या कल्पनेनुसार त्याला असं वाटतंय की मम्मी ब्रेड सँडविच बनवून देते पण आज ब्रेड सँडविच नसून थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सँडविच आज मी बनवणार आहे. तर सगळं हे मूग वगैरे वाटून झाल्यानंतर यामध्ये ना चिरलेला कांदा घातलेला आहे सोबतच बीट घातलेलं आहे गाजर घातलेलं आहे किसलेलं. आता यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता पालक घालू शकता मेथी घालू शकता दुधी भोपळा घालू शकता आपल्या आवडीच्या ज्या भाज्या तुम्हाला मुलांना खाऊ घालायच्यात ना तर त्या घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स केलं. आता हे बघा हे ना कोथिंबीरचं देठ आहे तर याचा वापर मी ब्रश म्हणून करते. तर हे सँडविचचं भांडं होतं माझ्याकडे तर थोडंसं या कोथिंबीरीच्या देठाला मी तेल घेतलं आणि ते आता या पॅनला लावून घेते. आणि हे जे बॅटर मी तयार केलेलं आहे ना तर हे बॅटर आता याच्यामध्ये घालणार आहे. आता याच्यामध्ये जेवढं बसते तेवढं व्यवस्थित घालायचं आणि दुसरी बाजू बंद करून दोन्ही साईडने थोडं थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी तेल लावतेय जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही तूप किंवा बटर देखील लावू शकता. बऱ्याचदा असं होतं की आपल्या नाश्त्यामध्ये सकाळी सकाळी आपल्या नाश्ता ना प्रोटीनयुक्त असला पाहिजे जसं की आता मी मुगाचा नाश्ता बनवत आहे. तर मुगाच्या ऐवजी तुम्ही भिजवलेले चणे किंवा पोहे उपमा असा जो तुम्ही नाश्ता वगैरे घेतला ना किंवा ओट्स वगैरे तर तो नाश्ता सगळ्यात हेल्दी असतो. तर नाश्त्यामध्ये हे थोडेसे आलटून पालटून प्रकार करायचे नाहीतर मग रोजच बिस्किट आणि टोस्ट खारी बटर जर असेल ना तर ते खूप अनहेल्दी आहे. ब्लॅक टी घेतेय थोडासा आणि एका साईडला हे सँडविच वगैरे बनतंय तर मला असं वाटतं की हे जे सँडविच आहे ना तो थोडंसं वेळ घेणार आहे कारण की ते थोडंसं जाड असतं ब्रेडची साईज कशी असते तसं बनणार आहे याच्यामध्ये पण एकदम टेस्टी बनणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना तर याच्यामध्ये मस्तपैकी चीजची स्लाइस देखील ठेवून तुम्ही बनवू शकता. आता हे तयार झालेलं आहे. आता हे ना मी काढून घेते आणि 2 म्हणजे त्रिकोण साईजमध्ये कट करून निलायला देते हा ब्रेकफास्ट.
तर याच्यामध्ये ना आता तोंडी लावायला याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी पुदिन्याची करू शकता, पण आता मी हे काही चटणी वगैरे बनवत बसले नाही, सरळ सॉस दिलेला आहे त्याला आणि आता हा नाश्ता मी त्याला देतीये. खूप हेल्दी असा नाश्ता आहे आणि त्याला देखील नक्कीच आवडेल आणि त्याला कळणार सुद्धा नाही की हे ब्रेडचा नाहीये म्हणून नाश्ता. तर आता हे पॅनवर पण मी करून घेतलेलं आहे. जर बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे सँडविच पॅन नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने तव्यावरती असे छोटे-छोटे थालीपीठासारखे थापून तेलावर किंवा बटरवर छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता. तर इथे मी दुसरा नाश्ता पण तयार करून घेतला आणि सोबतच एका साईडला वांग्याची भाजी तयार होतीये. तर आम्ही दोघं जण नाश्ता करून घेतोय, निलय आणि मी आणि मोठा मुलगा आणखीनही उठलेला नाहीये. तर तो जेव्हा उठेल तेव्हा त्याला सेपरेट असा नाश्ता बनवून घेईल. तर आता ना इथे वाजत आलेले आहेत 11:15 होत आलेले आहेत आणि 11 वाजता माझा क्लास सुरू झालेला आहे. तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि हा जो मुलगा आहे ना माझ्या शेजारी राहायला आलेला आहे आजीकडे. तर नागपूरला राहतो हा, पण आता सुट्ट्यामध्ये आजीकडे आलाय आणि आजी म्हणतीये याची की याचा मराठीचा क्लास घ्या म्हणून, याला मराठी शिकवा. तर आता शिकवत असताना त्याने मला काय दाखवले बघा. याचं नाव अथांग आहे आणि त्याने केलेली ड्रॉइंग बुक मला दाखवलेली आणि तो सांगतोय मला की टीचर हे चित्र बघा मी काढलेलं. गार्डन फुटबॉल खेळत आहे. ओके, इथे फुटबॉल खेळतायत का? अच्छा, इथे फुटबॉल खेळतायत. इथे हे सगळे मुलं काय करतायत? ते जेवण करून आले. ओके, जेवण करायला चालले. अच्छा, हे सगळे हॉटेल आहेत गार्डनच्या आजूबाजूला आणि हे सगळे जेवण करायला चाललेले आहेत. आणि हे काय आहे? हे प्लेग्राऊंड आहे. ओके, हे प्लेग्राऊंड आहे आणि इथे रोड आहे. हे सिग्नल आहेत हे दोन्ही. ओके, आणि याच्यावर कार चालली आहे ना. ओ हो हो हो, आणि इकडे ट्रेन पटरी. नाईस इमॅजिनेशन. आणि हे काय आहे अथांग? संभाजी महाराज. कोणते? संभाजी महाराज आहेत. अच्छा, संभाजी महाराज कोणाशी फाईट करतायत? लायनशी फाईट करतायत. वाव, नाईस. अथांगने काढलेली अर्थ आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं पिक्चर आहे का अथांग? अच्छा, ग्लोबल वॉर्मिंगचं पिक्चर काढलं आहे अथांगने. जसं की झाडं तोडल्यानंतर, हे बघा, ही झाडं कट केलेली आहे आणि झाडं कट केल्यानंतर हीट वाढली आहे आणि हीट वाढल्यामुळे अर्थवरती सगळीकडे वॉर्मिंग म्हणजे काय, उष्णता पसरलेली आहे. आणि जिथे झाडं आहेत तिथे मस्तपैकी ग्रीनरी आहे आणि एन्व्हायरमेंट असं मस्तपैकी थंड असं दाखवलं आहे अथांगने. तर इतकं छान त्यांनी चित्र काढलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी काढले होते आणि त्याची इमॅजिनेशन पॉवर बघून मला फार त्याचं कौतुक वाटलं. हा रॉबिन पक्षी त्याने काढलेला आहे आणि सोबतच हे जे कार्टून काढलेलं आहे, तर हे कार्टून ना बॅम्बी जे कार्टून आहे ना, तर ते कार्टून आहे हे. हे छावा पिक्चर जो आला होता संभाजी महाराजांचा, तर त्याचं चित्र ड्रॉ केलेलं आहे. हे संभाजी महाराज आहेत ज्यांना बांधलेलं आहे. हे सैनिक उभे आहेत आजूबाजूला आणि हे सिंहचा चेहरा त्याने ड्रॉ केलेला आहे. छावा पिक्चरचं केलेलं आहे, लायन. तर अथांगला थोडंसं मी बाराखडी वगैरे शिकवली. स्वर व्यंजन तर त्याला येतच होते आधी आणि मग इथे आता आतमध्ये आलेली जवळपास 12:30 होत आलेले. अथांगचा क्लास फक्त 1च तास असतो, 11 ते 12. पण मग माझा देखील वेळ जात नव्हता आणि मग म्हटलं की चला आपल्याला जे आवडीचं काम आहे ते आपण केलं पाहिजे. तर मस्तपैकी अथांगचा 1 तास क्लास घेतला आणि मग आता इथे जे कपड्यांच्या ज्या घड्या बाकी होत्या त्या सगळ्या मी घालून घेतल्या. आता ह्या कपड्यांच्याकडे सगळं घालून सगळ्यांचे कपडे सेपरेट करून ते व्यवस्थित त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून देते, म्हणजे हे कपडे व्यवस्थित त्यांना वेळेवर मिळतील. तर आज जरा थोडीशी घाई चाललेली आहे माझी, कारण की आज मला थोडंसं बाहेर देखील जायचं होतं आणि बाहेर जाऊन थोडीफार भाजी वगैरे खरेदी करायची होती. पण आता दुपारच्या वेळेस तर ते अशक्य आहे बाहेर जाणं. तर म्हणून मग मी त्याचा प्लॅनिंग संध्याकाळी केलेला आहे. संध्याकाळी राऊंड मारायला अशीही मी जातेच. तर मग म्हटलं की चला त्यावेळेस एक राऊंड पण मारून होईल आणि येता येता छान अशा भाज्या किंवा मग फळं वगैरे आपण घेऊन येऊ शकतो.
आता दुपारचं साधारणपणे 1 वाजत आला होता आणि म्हटलं की चला आता वेळ तर झालाय जेवण घेऊया. तर हे ना खरबूज मी आणलं होतं तर ते आता कट करून घेते आणि या खरबुजातल्या ज्या बिया आहेत ना तर ते एका वाटीमध्ये काढते. तर या खरबुजाच्या ज्या बिया आहेत याला मेलन सीड म्हणतात. तर या बिया ना खूप महाग मिळतात आणि या बिया जर तुम्हाला घरातून जर तयार करायच्या असतील ना तर ह्या बिया स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि या बिया भाजायच्या आणि भाजून त्याच्या आतले जे सीड्स आहेत ना मेलन सीड जे दुकानात विकत मिळतात तर ते तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. तर असो या जेवायला. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा दिवस किंवा आजचा व्लॉग जो तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.